खूप जणांना वाटत असतं 12वी किंवा 10वी नंतर मी फोटोग्राफी मध्ये यावा का नाही, आलं तर चालेल का? आणि बरेच जणांचा आवड असलेलं क्षेत्र असलं तरी पण जाऊ की नको जाऊ यामध्ये गोंधळून जातात. ते सक्सेसफुल होईन की नाही होईन, त्यामध्ये किती पैसे लागतात, हे सगळं बजेट मला परवडेल का, असे अनेक प्रश्नांमध्ये अडकलेले असतात. आणि याच्यासाठीच आजचा अतिशय सुंदर हा साधा सिंपल आणि सोपा व्हिडिओ करतोय. तर 11वी 12वी 10वी हे जे काही वय आहे फोटोग्राफी शिकायला आणि बिझनेस मध्ये यायला, हे जे वय आहे करेक्ट वय आहे. 12वीचा निकाल लागल्यानंतर किंवा 10वी नंतर सुद्धा करिअर म्हणून फोटोग्राफी करणं हे अतिशय चांगलं आहे. आणि फोटोग्राफी मध्ये तुम्ही कमी बजेट मध्ये सुद्धा यामध्ये उतरू शकता आहे. कमीत कमी पैशामध्ये सुद्धा तुम्ही तुमचा सेटअप हा करू शकता आहे. तुम्ही 50,000 रुपयाचा सेकंड हँड कॅमेरा घ्या, त्यापासून सुरुवात करा. जसे जसे तुम्हाला काम येतील, जसे जसे तुम्हाला पैसे येतील त्यानुसार तुम्ही बाकीचा सेटअप हा घ्या. आणि काही जणांचा हा मेन प्रश्न असतो, स्वतःचा स्टुडिओ पाहिजे का? काही जणांना असं वाटतं की स्वतः स्टुडिओ असेल तर मी फोटोग्राफी करेल, स्वतःचा स्टुडिओ असेल तरच मला काही करता येईल, हा बऱ्याच जणांचा प्रश्न असतो. आणि त्यांना असंच वाटतं स्वतः स्टुडिओ असेल तर मी फोटोग्राफी करू शकताय. तर असं काही नाही. तुम्ही घरी बसून सुद्धा, म्हणजे तुम्ही वेडिंगची काम असल्यावर तुम्हाला तर बाहेरच जावं लागेल. फक्त तुम्हाला घरी बसून काय फोटो एडिटिंग साठी अल्बम एडिटिंग आणि व्हिडिओ एडिटिंग साठी लागेल. त्यासाठी तुम्ही स्टुडिओ टाकणं हे लगेच टाळून टाका. जर तुम्हाला जास्त इन्व्हेस्ट झाली, तुम्हाला पैसे यायला लागले तरच मग पुढं स्टुडिओ टाका तुम्ही. आणि स्टुडिओ टाकून बसणाऱ्यांपेक्षा आउटडोर फोटोग्राफरचं चांगलं चाललेलं आहे. त्यांना रोजची रोज कामं येतात आणि बाहेर जातात ते, त्यांना कंटिन्यू काम असतात. ज्यांचे स्टुडिओ असतात त्यांना स्टुडिओवरून बाहेर जास्त करून जाता येत नाही आणि जास्त स्टुडिओला कामं नसतात. आजकाल आत्ताच्या जमान्यामध्ये जास्त बाहेर फोटो काढायला बोलवतात, स्टुडिओ मध्ये थोडं काम कमी असते. आता तुम्ही एक साधा सेकंड हँड कॅमेरा घ्या. माझं सजेशन आहे तुम्ही सेकंड हँड कॅमेरापासूनच सुरुवात करा. एक सेकंड हँड कॅमेरा घ्या आणि TTL 520 ही अतिशय कमी बजेटमध्ये येणारे फ्लॅश ही तुम्ही परचेस करा, जेणेकरून कमीत कमी बजेटमध्ये तुमचा हा सेटअप होऊन जाईल. जेणेकरून तुम्हाला कोणता बी शूट आला तर त्या ठिकाणी तुम्हाला जाता येईल आणि ते शूट तुम्हाला पूर्ण करता येईल. शूट करताना तुमचा कॅमेरा कोणाकडे देऊ नका. बरेच जण तुमचा कॅमेराचा वापर करतात, कोणचं पण बटन दाबतात, सेटिंग बिघडतात. काही जण कोणतं फोटो हे इरेज पण होतात. परत ते म्हणतात चुकून झाले. आता या कामामध्ये चुकून होऊ शकत नाही, चुकून झाले पण नाही पाहिजे, कारण हे काम हे रिस्क आहे. या कामामध्ये जर तुमच्याकडून चुकून फोटो गेले तर समोरचं काय म्हणेन, क्लायंट काय म्हणेन, आम्ही तुम्हाला काम दिलं आणि तुम्ही असे फोटो हे केले. पुढला क्लायंट तुम्हाला हाणू पण शकताय. या कारणामुळे